या महिलांना योजनेतून वगळलं जाणार. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्रातील लाखो महिलांना लाभ मिळत आहे, पण निकषात न बसणाऱ्या महिलांनी सुद्धा याचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे. अर्जाची पुन्हा पडताळणी करून निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल आता कठोर भूमिका घेतली जाणार आहे. लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे. ज्या महिला या निकषात बसत नाहीत या योजनेमधून वगळण्यात येणार आहे. ज्यांचे उत्पन्न आणि 4 चाकी वाहन असून देखील या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना यातून वगळण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सरकारी कर्मचारी असलेल्या महिला देखील या योजनेचा लाभार्थी आहेत. अशा महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर बोलताना त्या पुढे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पडताळणीची प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रक्रियेमध्ये जवळपास 2 लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात 2289 सरकारी कर्मचारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये नावनोंदणी केल्याची माहिती समोर आलेली आहे. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो, आपल्या कामाच्या गोष्टी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.